यस चांगला चेंडू आपण पाहिला गोलंदाजी करत असताना अभिषेक अंश 11 केरणे यांच्या नावानं तो संघ खेळतो. तो हाच अंश तो आज 12 मॅनच्या भूमिकेत आहेत. पुढल्या वर्षी हाच अंश या अंश 11 टीम मध्ये खेळणार आहे. आमचे शैलेश दादा बाली मॅचचा आनंद घेत असते. शैलेश दादा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हो हो चांगला चेंडू टप्पा चूक होता. कॉडबे यांची अपील किती चांगला अपील होता परंतु इथे पाहिलं पंचाने हेरला की चेंडू अगदी समोरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल शॉर्ट टर्न शॉर्ट फाईन लेग त्यानंतर दोन क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत पाहू शकाल एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेनं. हो हो फटका एक्झिक्यूट केलाय चाललाय चेंडू स्क्वेअर लेग रिझर मध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अंश आम्हाला सांगतायत क्षेत्ररक्षक होते आधी न अगोदर झेल टिपलाय फलंदाज बाद. स्वतःवरती फटका चांगला होता परंतु परफेक्ट मिडल झाला नव्हता. क्षेत्र खूप चांगलं त्यांनी निवडलं होतं कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले होता हा षटक आहे त्यामध्ये आपण गॅपमध्ये जास्तीत जास्त धावा जमू शकतो. आता जर मनसोबा होता परंतु तो मनसोबा इथे कुठेतरी फसलाय. फलंदाज बाद नवीन फलंदाज येत आहेत 3 वरती गिरीश येत आहेत. गिरीश काय गोलंदाजी करतात हे मात्र या ठिकाणी आपण अभिषेकची गोलंदाजी पाहिली आहे. जबरदस्त गोलंदाज स्लोवर यावेळी चेंडूला ओव्हरपिच होता फेकून दिलाय चेंडू सरळ लॉंग ऑन सीमा रेष पार 1 बाउंसचा रन. गोलंदाज तयार आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला इथे मात्र हो इथे सॉफ्ट हँड इथे साईडला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे चेंडू जातो डॉट. जबरदस्त ग्रेट कमबॅक अभिषेकचा आपण पाहिलं. अभिषेकची बॉडी लँग्वेज जबरदस्त असं वाटते. ऑस्ट्रेलियन प्लेयर ज्या पद्धतीने त्यांचे शरीराचा साठा असतो अगदी त्या पद्धतीने त्याची गोलंदाजीची शैली देखील त्याच पद्धतीची आहे. अभिषेक गिरीशनं आल्या चौकारानं आपले मनसोबा व्यक्त केलेत. कटक्या त्यात गॅप शोधलाय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ परंतु अंतिम क्षणामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षाने चेंडूची अडवणूक केली आहे. चला पहिला षटक समाप्तचा इशारा तो पंचाचा आणि पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या धावफलकावरती 6. त्रिकोल्याच्या हक्कासाठी देव एकुला लढला खरा सलाम वाघाला भिबा पाटील साहेबाला खरा सलाम वाघाला भिबा पाटील साहेबाला सलाम वाघाला भिबा पाटील साहेबाला. भूमिपुत्रांचा प्रकल्पग्रस्तांचा किती आवाज दाबा परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिवा फक्त दिवा. पहिल्या विमानाची आपण तपासणी केली सेफ लँडिंग देखील आपण पाहिली. इंटरनॅशनल एअरपोर्ट स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचा गाणं आमचे प्रवीण डीजे मास्टर त्यांचा मी कौतुक करेन. खूप चांगली डीजे ऑपरेटिंग सिस्टम. काल देखील आम्ही EPL मध्ये होतो 2 दिवस.
पहिल्या षटकामध्ये सुरुवात मी म्हणेन 80 केरने संघाची खूप चांगली झाली आहे. यावेळी समोर दिलाय फलंदाज, यावेळी आपण पाहिलाय तो मात्र सूरज. इथे मात्र या ठिकाणी दर्शवतोय की चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. गोलंदाज सज्जा सूरज. सूरज इथे चमकतोय. जो झिजेल तो चमकेल. इथे बॅक टू द बॉलर. चांगला इथे डोकं शांत ठेवून हा गोलंदाजी इथे पाहिली. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता सूरजना. परत धावसंख्या पाहिली एका डझनामध्ये आपण पाहतोय 51 धावा. धाव फलकावरती 12. अप्रतिम गोलंदाजी 80 खेळणे टीमच्या माध्यमातून आपण पाहिली गेली आहे. सतीश क्षितिज पहिल्या चेंडूचे षटकार यावेळेस देखील आडव्या बॅटनं काऊ कॉर्नर रिजन मध्ये. इथे मिसफील्ड चेंडू सीमारेषा लगत अडवणूक केली आहे त्या ठिकाणी. फक्त मिळेल 2 धावच्या बरोबरीने संघ धाव टिपते. धावसंख्या धाव फलकावरती 14 मध्ये आपण कन्वर्ट होताना पाहतोय. चांगली सुरुवात, चांगली दमदार सुरुवात इथे करत असताना सूरज संघाला सावरतोय, दर्शवतोय. इथे झिजावं लागेल सूरजला. शेवटी झिजणार तो, चमकणार. इथे घामानं तुम्हाला ओलं व्हावं लागणार आहेत कारण भरपूर इथे कष्ट. इथे मात्र गरज नव्हती. अतिघाई संकटात नेई चेंडू सीमारेषा बाहेर. 4. त्यावेळी या चुका घडत असतात आणि त्यावेळीच नेमकं घडतं काय त्याच वेळी आपण फलंदाजांचा मनोबल हे वाढत असताना आपण सातत्याने पाहतोय. चेंडू झालाय तिकून केशव आत्माराम पाटील यांच्या माध्यमातून मंडळासाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक योगदान लाभलं. तर केशव दादा आपला आभार. हो, नाशिक डाऊन. इथे मात्र आपण पाहिलं पुढे येऊन सरसावून स्टेप आउट झाले होते परंतु वेगवान चेंडू होता. क्षिती तेवढा चालाक्ष नीतीचा गोलंदाज आहे. 20 एकूण धावा पाहिले तर आपण 18च्या घरामध्ये. शेवटचा बॉल आहे क्षितिजांच्या षटकातील. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक थोडेसे सरसावले होते परंतु इथे दुसऱ्या षटकाची सांगता, 2 षटकाची समाप्ती. संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या 19. अक्षय येत आहेत. कॅप्टन ऑफ द टीम. संगनाक आहेत अक्षय गोंधली. हो, आडव्या बॅटनं फटका बसलाय सूरजचा. सूरजचा इथे अस्त झाला. फलंदाज बाद. सूरजला परतावं लागेल.
यावेळेस देखील पाहिला चेंडू जबरदस्त फेकी. अक्षय अक्षय जबरदस्त गोलंदाजी. यावेळी आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चला व्हॉलेंटियर्स आपण मैदानाच्या चौफेर चला. एकूण धावसंख्या धावफल कधी पाहिली तर 26 वरती. हो हो क्या बात है, घुटना टेक और ये गिरीश का सिक्सर देख. येस प्रल्हाद पाटील एक जबरदस्त खेळा. टू प्रल्हाद या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकाराच्या बरोबरीने 32 धावा धावफलकावरती एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती होत असताना फलंदाजी या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त फलंदाज गिरीश आता मात्र रंगात आलाय. समोरच्या दिशेनं डान्सिंग डाऊन खेळतायत. खोलवरचा धोपा एकदा पूर्ण. एकच धाव एका धावच्या बरोबरीनं षटकाची ती झाली आहे. सांगता संघ जाऊन टिपतो आई गावदेवी 11 स्वर्गीय जयंत पावशे बामाली संघ. एकूण धावसंख्या धावफल करते 33 वरती 2. गोलंदाज स्थिती आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. अक्षय अक्षय माली येत आहेत. हो हो समोरच्या दिशेनं डीप मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज बाद झालाय. गिरी पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय गिरीश. हो हो यावेळी शॉर्ट आर्म चा चेंडू होता. विकेट जाणार. फलंदाज बाद होणार. इथे मात्र आल्या घरी माघारी गोल्डन डकचा शिकार धीरज.
चेंडू फेकून झाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होत्या खऱ्या अर्थानं. आपण अक्षय मालीला पण पाहू शकत होतो, परंतु तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली आहे 34 वरती. विकेट घ्यायलाच झाले 4. हो, यावेळीच आपण पाहिला अगदी डोक्याचा वापर करतात गोलंदाज. जेटमध्ये चेंडू टाकतात, ब्लॉक हॉलमध्ये टाकतात आणि जे सातत्याने डोकी ठरतात फलंदाजाला मारण्यासाठी. ज्यावेळी तुम्ही ओव्हरपीच टाकता, फुल टॉस टाकता आणि त्याने शॉर्ट अँड पुल, त्यावेळी पनिशमेंट ही मिळत असते. परंतु त्या पद्धतीनं अक्षय 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी यावेळी. 60व्या बॅटनं हो 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 4 रन 4 रन 4 रन. चेक करू आपण, चेक करूया, हरकत नाही. StarCricket.in माध्यमात आमचे बंटी, त्यानंतर आमचे विकी असतील, संपूर्ण टीम CSK टीम योग्य तो निर्णय. यस, त्याने ज्यावेळी जंप घेतली त्यावेळी तो हवेत होता. यस, 4 रन आहेत, फक्त 4 आहेत. चौकाराला आहे जबरदस्त. आणि बामली संघ म्हटलं तर कुस्तीगिरांचा आणि पैलवानांचा हा गाव आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आम्ही आदरतेने नाव घेतो. आम्ही खऱ्या अर्थानं भगवानदादा यांनी, भगवंतदादा पावशी यांनी या गावाला घडवलाय. चालला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आउट ऑफ द पार. 4 रन. झालाय 4 षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या 42 जिंकण्यासाठी यावेळेस 43 धावांची गरज आहे अंश 11 केरने टीमसाठी. तर या पुन्हा एकदा आजच्या दिवसातील हा जबरदस्त आवाज आपण ऐकलात आमचे मित्र रमेश गिरा. क्या बात आहे. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर करा आपण. अंशिलियन खेरणे संघ प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा जमा केल्या. 43 धावेचं टार्गेट सेट केलं आणि पाहतोय पाटलान करत असताना अंशिलियन खेरणे संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. अक्षय मालीला पाहत आहे आणि त्याच्या सोबतीला साजेश माली. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. 24 चेंडूमध्ये तब्बल 43 धावा जमा करायच्या आहेत. जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या आपण.
चला होलिंडर शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातली. आपण चला मैदानाचा ताबा घ्या होलिंडर्स. शेवटची मॅच आहे. पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंकज पावशेला पाहतोय आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण साजेश मालीला. अक्षय मालीची आणि साजेश मालीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंकजला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. विजय रामचंद्र मडवी सिद्धी करवळे यांचं आगमन झालं आहे. स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला पाहताय बामाली संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना अंश 11 खेरणे संघ 43 धावेचं पाटलान करत असताना पहिली जोडी मात्र उतरली आहे मैदानामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आघात केला. या ठिकाणी चेंडू जाईल आउट ऑफ द पार. ठोकला लांबच लांब. शैलेश मालीच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये खलीवली झाली आहे. आल्या आल्या ठोकला षटकार. 43 धावेच्या पाटलान करत असताना यावेळेस मात्र हा फलंदाज बॅटीला कुयलू लावून आलाय. मैदानाच्या आतमध्ये उपटीच टाकतोय. बॉल निस्ता रेकत पलतोय. पा विचार केला ना पहिल्या चेंडूवरती मात्र सुरुवात केली आहे. प्रति हल्ला चढवला जातो या गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती आघात केलाय फलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. दुसरीचा कॉल केला होता. त्यानंतर मात्र शेवटच्या मुवमेंटला माघारी परतलाय फलंदाज. पाहतो अक्षय माली. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पाहिला गेला तर स्कोरकडे जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय मालीला पाहता आपण. आजच्या दिवसामध्ये ना या दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र बॅटची कडा आणि विकेट किपरची मात्र भोक्षी फाटली आहे. मी तर म्हणेन मोठा मासा भोक्षीतनं बाहेर. ही चुकी मात्र महागा ठरेल. क्रिकेटचा मात्र विचार केला ना पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मी तर म्हणेन विकेट किपरच्या माध्यमातून खूप मोठी चुकी झाली आहे. जीवनदान मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय माली या फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला अक्षय माली जीवनदान मिळत असताना पुन्हा एकदा यावेळेस मात्र वा. आता मी तर म्हणेन अक्षय माली नशिबाची पुढीच खिशामध्ये टाकून आलाय का काय. 2 चेंडूवरती 2 जीवनदान. 2 चेंडूमध्ये 2 मात्र कॅच होत्या आणि कॅचही मात्र सोप्या होत्या. या ठिकाणी मात्र दोन्ही झेल मात्र सोडल्या गेल्यात. 2 वेळा जीवनदान. नसीब की पुड़िया लेके आया है फलंदाज मैदान के अंदर. चला स्पीडअप करा आपण. विनंती असेल आपल्याला. 43 धावेच्या पाटलान करत असताना स्कोर कार्ड वरती धावा पाहतो आपण. अंश 11 खेरणे संघाच्या 7 या आकड्यावरती. 2 चेंडूवरती 2 झेल मात्र सोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस चांगला फटका कार्पेटच्या साहाय्याने सरळ रेषेन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे दूरवरनं येईल मात्र थोडासा पंबल पाहतोय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातोय फेकला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय अंश 11 खेरणे संघाचा 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. खूप म्हणजे मी तर म्हणेन थोड्याशा चुका केल्यात. या चुकीचं मात्र पायसीत भोगावं लागेल मी तर म्हणेन. पुन्हा एकदा सज्ज झालाय अक्षय माली. मी म्हटलं होतं ना चुकीला माफी नाही.
मात्र ठोकला अक्षय मालीने हा लांबच लांब षटकार. खेळ हाच तो फलंदाज, त्या फलंदाजाला 2 वेळा जीवनदान आणि हा ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने तोटा स्कोर जाऊन पोहोचलाय बिनबाद 15 या आकड्यावरती. खूप मोठी चुकी केली होती त्या ठिकाणी विकेट किपरने आणि त्यानंतर मात्र थोडासा गलीमध्ये चेंडू होता आणि गलीमध्ये मात्र झेल सोडला गेला आणि टोटल पाहिली आपण 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय अंश 11 खेळणे संघ. 43 धाबीचं पाठलाग करत असताना अजूनही मात्र 18 चेंडू मध्ये 28 धाबीची गरज असेल अजूनही अंश 11 खेळणे संघाला. बामाली संघाने मी तर म्हणेन सुरुवातीला चुका जरूर केल्या, आता मात्र स्वतःला सारवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा जरूर खर्च केल्या, चांगली गोलंदाजी करावी लागेल. रनअप मध्ये थोडासा अडथळा पाहत आहे, दुसऱ्या षटकामध्ये पाहत आहे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सूरज भोईरला पाहताय आपण, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धाबा खर्च केल्यात, हा षटक मात्र चांगला फेकावा लागेल. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहत आपण साजेश मालीला पाहत आपण. हो चांगला फटका मारण्याचा प्रयत्नात कोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू होता. यॉर्करचा वापर, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. बॅटची जशी कडा घेतली ना तशा बॉडीला जाऊन चेंडू मात्र अदलला जातोय आणि जाग्यावरती स्टॉप झालाय चेंडू. डॉट चेंडूची सांगता शेवटचा सामना पाहता. या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारेल तो एका ट्रॉफीचा हकदार होईल. करूया मरोकी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका साईडला बामाली संघ पाहतोय, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना अंश 11 खेरणे संघ पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले क्षेत्ररक्षण आहे, त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू पकडलाय, तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण अक्षय माली या फलंदाजाला. ज्या फलंदाजाला मात्र 2 वेळा जीवनदान, तोच फलंदाज सातत्याने ना एकनाथ माली साहेबांच्या माध्यमातून म्हटलं जातोय मेलेला कोंबडा जिवंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. साजेश माली, अक्षय मालीला पाहतो आपण. हो तडाखा, या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आहे, चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडू जाईल सीमा पार आणि हाच तो फलंदाज ज्या फलंदाजाला जीवनदान दिला होता. 2 चेंडू मध्ये 10 धावा. पोहोचलाय 20 या आकड्यावरती. अजूनही मात्र 23 धावीची गरज असेल. पहा सुरुवातीला मात्र झेल सोडले होते, तोच फलंदाज मात्र आक्रमक रूप धारण केलाय. चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये ना जेवढ्या तुम्ही छोट्या छोट्या चुका कराल ना त्या शेवटच्या क्षणाला मात्र भोगावा लागतात. हो यावेळेस मात्र रिवर्स पडला, धडपडला, कोसळला आणि त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय रिवर्सच्या माध्यमातून. भांडी कशा शॉट ठोकलाय षटकार. विचार केला ना ज्या फलंदाजाला 2 वेळा जीवनदान आणि त्यानंतर मात्र काय फटकेबाजी. 3 चेंडू मध्ये 16 धावा कुठून काढल्या त्या फलंदाजाने. चांगलीच मात्र गोलंदाजाची नांगी मोडली जाते मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला फटका. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गलीमधून चेंडू फरार होतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा चौकार. म्हणजे 20 धावांवरती खेळतोय हा फलंदाज. 7 चेंडू मध्ये 22 धावेचे योगदान दिले या फलंदाजाने. काय फटकेबाजी. अजूनही 13 धावींची गरज असेल. 13 चेंडू 13ची गरज. ते म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12.
3 तारा पावणे 12 ना फटाफट फटाफट चहा ठेव पोरा. मैदानाच्या आतमध्ये गरमच झाला हा फलंदाज. ओहो पुन्हा एकदा चांगला फटका बैठी शॉट झाडू शॉट पाहतोय आपण. षटकार ठोकलाय. आता मात्र पूर्णपणे हवाच काढून टाकले या फलंदाजाने. या संघाचे पुरस्कर्ते शैलेश माली मात्र लय खुश असतील. हा सामना मात्र लाईव्हच्या माध्यमातून बघतच असतील. काय फटकेबाजी, काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मात्र अक्षरशः तुटूनच पडलाय गोलंदाजावरती. फक्त आता 12 चेंडू आणि 7 धाबीची गरज असेल आणि मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी पाहतोय. काय फटकेबाजी वाह. आदरणीय प्रमोद मडवी साहेबांकडनं मात्र या स्पर्धेसाठी 1000चं आर्थिक सहकार्य आणि या स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण सोपा येऊन टिपलाय. 12 चेंडू 7 धाबीची गरज. काय फटकेबाजी केली आहे. हो चांगला चांगला क्रिकेट पाहतो आपण. आणि एक धाव तर वेगाने पूर्ण केली गेली. दुसरीचा प्रयत्न होता का. स्वतःला सावरलाय मी तर म्हणेन. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. फक्त 6 धाबीची गरज असेल मी तर म्हणेन. आणि गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्क वरती. पवन पावशेला पाहता आपण. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय मालीला पाहता आपण. अक्षरशः तुटूनच पडलाय. जसा आता मात्र 2 वेळा जीवनदान मिळाला होता. त्यानंतर मात्र त्या जीवनदानाचं सोनं करत असताना हो हो चांगला फटका चाबूक शॉट पाहिला आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहिली आहे 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 10 चेंडू मध्ये 5 धाबीची गरज. पूर्णपणे सामना मात्र सोपा करून ठेवलाय फलंदाजाने. यावेळेस मात्र थोडासा बॉडी पासून दूर ठेवण्याचा काम करत असताना खराब चेंडू फेकलाय. वाईट चेंडू. सिंगल मिळेल. अजूनही मात्र 4 धाबीची गरज असेल अंश 11 खेरणे संघाला. ना अंशलाही आमच्या मात्र सोबतीला जोडताना पाहताय आपण. 12वा खेळाडू पुढच्या वर्षी मात्र अंशलाही खेळताना पाहाल आपण. अंश 11 खेरणे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढे येऊन खेळलाय. चांगला चेंडू मात्र एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय का. हो दुसरीचा कॉल सुद्धा केलाय आणि 2 धावा सहजरित्याने पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पाहतो आपण. तब्बल जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. फक्त 2 धाबीची गरज असेल मी तर म्हणेन. चेंडू शिल्लक असतील 9 आणि 2 धाबीची गरज. पूर्णपणे या सामन्याची मात्र हवाच काढून टाकली या फलंदाजाने. हो चांगला फटका पाहतोय. थोडासा लवकर मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट सुद्धा केला होता त्या ठिकाणी. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला. धोक्याच्या एंडला होता पाहतोय अक्षय माली. आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र पाहिले जाईल.
अक्षय मालीची मात्र छाती 500 वर गेली असेल हा प्रश्न पडलाय. चांगला खेळला या मॅच मध्ये आपण पाहिलाय. जीवनदान मिळाल्यानंतर मात्र चांगलाच खेळ राहिलाय आणि अजूनही मात्र डिसिजन पेंडिंग असेल. क्लोज डिसिजन पाहताय, क्लोज इन्काउंटर पाहताय. फलंदाज मात्र बाद असेल. चला अक्षय मालीला मात्र परतावा लागेल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर व्हा. आपण चांगलाच केलाय मी तर म्हणेन. सुरुवातीला 2 वेळा जीवनदान मिळत असताना अक्षय माली मात्र तुटूनच पडला होता. 29 धावा मात्र आपल्या बॅटमधनं मात्र कुठून काढल्या. चांगली फलंदाजी केली, सामना मात्र सोपा करून ठेवला. अजूनही 2 धावेची गरज असेल मी तर म्हणेन. चेंडू शिल्लक असतील 8 ना 8 चेंडू मध्ये आदरणीय सिद्धी करवल्याचे प्रल्हाद पाटील साहेबांचा विनंती असेल ना आदरणीय नवल पाटील साहेबांना विनंती असेल, दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या मध्ये आतमध्ये. 8 चेंडू 2 ची गरज. हो चांगला फटका पाहतोय गलीमध्ये चेंडू आणि चेंडू हा जाईल फरार आणि सामना जिंकलाय आंश 11 खेरणे संघाने. चांगली लढत पाहिली आपण. पाटील साहेबांच्या हस्ते मात्र या खेळाडूचा ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल. चांगलाच खेळलाय. 5 जीवनदान दिल्यानंतर मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 29 धावेची बहारदार खेळी केली या फलंदाजाने. चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. आजचा दिवस मात्र गाजवला खेरणे संघाने ना. आजचा दिवस इथेच संपलाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.